FM रेनबोच्या वितरावणीत 105.4 मेगाहर्ट्झांचेर आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला आमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदां माय मोगाचो येवकार. 12:05 हो वेळ. आयज बुधवार. ही आसा लायव्ह फोन इन अस्तुरी. आयच्यो आमच्यो मुखेल सोयऱ्यो डॉक्टर फ्लॉसी कारवाल. तांचो विशय होमिओपॅथीक कॉस्मेटॉलॉजी अर्थात होमिओपॅथी आनी सौंदर्यशास्त्र. तुमच्या सांगातान आसा हांव चारुशिला. संपर्क करपा खातीर फोन नंबर 0832 222 4457 आनी 0832 242 1285. दोतोर नमस्कार. आमच्या स्टुडियोंत तुमकां मायमोगाचो येवकार. नमस्कार चारुशिला. थँक्यू म्हाका हांगा ऑपॉर्च्युनिटी दिवपाक, हांगा येवन इंटरव्यू दिवपाक तुका. दोतोर आमची प्रिविलेज तुमकां आपोवपाक. तुमची वळख हांव करून दितां. आयकपेनो आमच्यो डॉक्टर आसात. बॅचलर इन होमिओपॅथीक मेडिसीन आनी सर्जरी, डिप्लोमा इन होमिओपॅथीक कॉस्मेटॉलॉजी, असोसिएट डिप्लोमा इन इन्शुरन्स आनी फेलोशीप इन क्लिनिकल रिसर्च ह्यो तांच्यो आनीकूय पदव्यो आसात. फाटल्या 12 वर्सां दोतोर ह्या मळार प्रॅक्टीस करतात आनी तांची स्वताची एक क्लिनीक आसा. बरोबर दोतोर? सो दोतोर परतून एकदां तुमकां मायमोगाचो हांव येवकार दितां. आनी कार्यावळींतलो हो म्हजो पयलो प्रश्न आसा की होमिओपॅथी ह्या क्षेत्रांत तुमी कशी आयली? ओके. डॉक्टर जावपाचें म्हाजें भुरगेपणासान ऑलवेज एम्बिशन आसलें. सो जेन्ना ल्हान आसतना एक ट्रिटमेंट घेतलेलो होमिओपॅथी फॉर अ पर्टिक्युलर कंडिशन, तितून आय वॉज व्हेरी अमेज्ड दॅट आय वॉज क्युअर्ड विदाउट एनी सायड इफेक्ट. सो आफ्टर 12th आय ऑप्टेड फॉर होमिओपॅथी ओनली आनी ती हांवें शिरोडासान कंप्लीट केली म्हाजी बॅचलर्स डिग्री. सो तेजे उपरांत आतां न्यू फील्ड आसा की होमिओपॅथी कॉस्मेटॉलॉजी. सो सगल्यांक आतां एवरी वन वॉन्ट्स टू लूक ब्युटिफूल. सगल्यांक हेअरफॉलाचे लायक फूल हेडाचे हेअर जाय. सो आतांचो प्रॉब्लम कॉमन म्हणल्यार अशें एक्ने, मेलेझमा, पिगमेंटेशन आनी हे सगळे करपाक कॉस्मेटॉलॉजी ट्रिटमेंट खूब म्हारग पडटा. सो दीस इज अ न्यू ब्रांच इन होमिओपॅथी वेर आमी ट्रिटमेंट असो करता विथ होमिओपॅथी मेडिसिनूच करता आनी एक्सटर्नल एप्लिकेशन आमी कस्टमायज सिरम्स करून दिता पेशंटांक आनी जे वीच इज व्हेरी लेस देन द कन्वेन्शनल ट्रिटमेंट आनी इफेक्ट इज ऑल्सो व्हेरी गूड. दोतोर एक्चुली हांवें न विचारता तुमी ह्या प्रश्नाचें उत्तर दिलें की आयचो हो विशय तुमी कित्याक निवडलो काय म्हणून. सो तुमी अशें म्हणटात की सगळ्याक आमकां सुंदर दिसपाक जाय केंस. आनी दोतोर गळपी केंस ही एक सामकी आयची समस्या. सो ह्या खातीर तुमी ट्रिटमेंट दितात. दोतोर आयचें जर प्रदुशण पळयत म्हणजे आमी आतां 2 व्हिलर चलयतात किंवा चलतात तेन्ना खूब आमकां प्रदुशण जाता. सो अशा वेळार सगळ्यान त्रास जातात ते केंस ड्राय जातात. ताजेर तुमी ट्रिटमेंट दितात. ट्रिटमेंट पयले सद्या वेन 2 व्हिलर चलयता तेन्ना एडवायजेबल स्कार्फ घालचो, हेल्मेट घालचें. सो केंस पोल्युशनाक लेस एक्सपोज जाता तितून. पूण केंसांक प्रोडक्ट्स कितें यूज, कित्याक आतांच्या तेंपार लोक ऑनलायन पळोवन कितें प्रोडक्ट्स घेता, लायता एन्ड देन दे से वी आर हॅव्हिंग हेअर फॉल. So you have to know, go to a proper doctor if you are having issues आणि right shampoo choose करप. होय, कित्याक बिकॉज ऑल प्रोडक्ट्स आर नॉट लायक फॉर एवरी वन. एकल्याक ड्राय हेअराचो प्रोडक्ट, एकल्याक ऑयली हेअराचो प्रोडक्ट. सो डिफरंट वेगळे आसता. सो वीथ दॅट कितें प्रोडक्ट्स मोस्टली इश्यूज आसता बिकॉज ऑफ प्रोडक्ट्स. आमी जे पेशंटांक पळयता न्हू, पेशंट सांगता हो शॅम्पू यूज केलो, तो शॅम्पू, मल्टिपल चेंजीस करता. सो ते केंस तितून पिड्यार जाता. सेकंडली इज इश्यूज इंटरनलूय आसता, हॉर्मोनल डेफिशियन्सीज, ते सगळे करेक्ट करचे पडटा. हेअर फॉल इज नॉट अ वन इश्यू की ताका कॉजीस खूब आसता. सो पोल्युशन कॅनॉट बी दी ओनली कॉज. तेजे बराबर दुसरे कारणूय आसता तांकां हेअर फॉल. दोतोर ताजेर तुमी एक बेस्ट आनी एक बऱ्या पैकी उत्तर दिलां तें म्हणजे प्लीज कन्सल्ट अ डॉक्टर. येस. सो दोतोर आमी तुमचो विशय, तुमच्यो सुचोवण्यो आनी आमी कार्यावळीक सुरवात. दोतोर म्हाका फुडलो प्रश्न फोन केल्लो आसा मेरी डिसोजा सांताक्रूज सावन. त्यो म्हणटात की होमिओपॅथी
जेन्ना जेन्ना होमिओपॅथी म्हणटात तेन्ना एक ताका डायट रेस्ट्रिक्शन्स लागता. सो कशें आमी करप? किंवा दोतोर हांव तर तुमकां विचारीन की तुमी अशा वेळार पेशंटांक कितें सांगशात? कितें आसता दोतोर, पेशंटाक आपले रिजल्ट जाय आसता पूण डायट फॉलो करपाक नाका आसता. सो अशा वेळार तुमी कशें हँडल करतात ह्यो केसीस? डायट इज इम्पॉर्टंट इन ऑल टायप्स ऑफ मेडिसीन. नाव होमिओपॅथीन आतां ते मिसकन्सेप्शन आसा की होमिओपॅथी म्हणजे खूब खाणा जेवणाचे रिस्ट्रिक्शन, पूण तशें आतां ना. ओके, इन मॉडर्न मेडिसीन नाव वेन वी प्रॅक्टीस आमी पेशंटांक सांगता की यू कॅन ईट एवरीथींग फूड आयटम्स. रिस्ट्रिक्शन ना, यू कॅन ईट कुक्ड आनियन, गार्लीक, जे एका टायमार म्हणटाली खावप ना, पूण तेन्ना आदल्या तेंपार लोक हे रॉ आनियन, रॉ गार्लीक खाताले कितें इट वॉज स्ट्रॉंग स्मेलिंग. सो आतां आमी सांगता पेशंटाक तुमी सगळें खाल्ल्यार जाता, कुक्ड खावपाचें. आनी कॉफी मात एक घेवप ना, बिकॉज सर्टन मेडिसिनाचे एंटीडोट कॉफी, आमच्या हितून एंटीडोट कॉफी आसा. आनी मेन थिंग म्हणल्यार हेच. आनी सपोज तूं कितें खावंक सोदता आउट ऑफ द वे, देन कीप अ गॅप ऑफ 30 minutes to 1 hour बिटवीन मेडिसीन कन्जम्पशन आनी तूं कितें खाता पळय तें. सो तशें आनी कांयच इश्यूज ना. कितल्या वरांचो गॅप म्हणलो दोतोर तुमी? 30 minutes to 1 hour गॅप दवरपाचो. देन यू कॅन ईट, कित्याक बाय दॅट टायम ते आमचें मेडिसीन एब्झॉर्ब जाता इन द बॉडी. सो इट इज नॉट अ इश्यू. आनी मेन थिंग म्हणल्यार हें सांगना कोण की मेडिसिन्स खंय दवरप. यू हॅव टू कीप मेडिसिन्स अवे फ्रॉम सनलायट. यू हॅव टू कीप इट अवे फ्रॉम स्ट्रॉंग स्मेलिंग सबस्टन्सीस. कित्याक तूं तर खायना, पूण हें तर मेडिसीन तुवें सनलायटाचे मर्यान दवरले ऑर स्ट्रॉंग स्मेलिंग सबस्टन्सीच्या मर्यान दवरले, ते एंटीडोट जाता. सो यू आर नॉट सर्विंग द पर्पज ऑफ ट्रिटमेंट जस्ट बाय डुईंग अ डायट. सो हे मनान धरप की मेडिसीन खंय स्टोर करप पळय तें बिसायड्स द डायट. डायटाचें रिस्ट्रिक्शन कांय ना आतां. सो मेरी डिसोजा, सांताक्रूज सावन तुज्या प्रश्ना खातीर धन्यवाद. दोतोर, म्हाका न्ही आनी एक फोन कॉल आयिल्लो. एक्चुली दोतोर, हो आमचो कार्यक्रम लायव्ह आसा, पूण खुबशे पेशंट आदीं फोन करतात किंवा आमकां ऑन एअर वचपाचें ना म्हणटात. सो ह्या सगळ्या म्हज्या आयकुप्यांक हांव देव बरें करूं म्हणटा. अंजली मापारी पणजे सावन आमकां विचारता की कसलेच ब्युटी प्रॉडक्ट्स वापरनासतना त्वचेची काळजी कशी घेवप आणि वेगवेगळ्या त्वचा प्रकाराची प्रदूषणापासून रक्षण कशें करप. म्हणजे दोतोर, पयलो तांचो प्रश्न आसा की ब्युटी प्रॉडक्ट्स वापरनासतना आमी कशी काळजी घेवप. ब्युटी प्रोडक्ट्स वापरनासतना लायक ऑलवेज ईट न्यूट्रिशियस डायट. ईट ऑल ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आनी फ्रूट्स सगळे खावपाचे आनी उदक खूब पिवपाचें, बिकॉज स्कीन रिक्वायर्स वॉटर एंड हायड्रेशन. स्कीन तर हायड्रेटेड आसली जाल्यार कांयच इश्यू जायना. सो मेन तुका तर कांयच प्रोडक्ट यूज करपाचें ना, देन यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर डायट एंड वॉट यू आर इटींग. अवॉयड लेस ऑयली फूड, अवॉयड मोर ऑफ कितें म्हणटा पॅकेज प्रोडक्ट्स. ईट हेल्दी मील्स, दॅट इज द की टू एवरीथींग, अँड कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. वॉटर इज द की टू अ हेल्दी स्कीन. अंजलीचो दुसरो प्रश्न की वेगवेगळ्या स्किनाचे प्रदूषणापासून रक्षण कशें करप. म्हणजे दोतोर, तुमी होदो सांगिल्लें की फॉर द हेअर सांगलेलें. हय, हय. ओके, फॉर द फेस पळय अशेंच. तूं भायर वयता जाल्यार यू कॅनॉट अवॉयड द सनलायट. सो सन UV रेज डॅमेज करता. सो एटलिस्ट सनस्क्रीन वापरपाचें भायर वयता तेन्ना. आनी चड धुल्ल्यान वयता ओ पोल्युटेड एरिया वेर देर इज लॉट ऑफ ट्रॅफिक, फेस कवर केल्यार बेस्ट. कित्याक दॅट वील सर्व द पर्पज वेन यू आर नॉट युजींग प्रोडक्ट ऑल्सो एंड यू आर सेविंग युअर स्कीन ऑल्सो फ्रॉम हार्मफूल इफेक्ट्स. दोतोर, अंजली मापारी हांच्या प्रश्नाक जोड दितना म्हाका विचारपाक जाय की दोतोर, पांय फुट्टात न्हय, अशा वेळार कितें करप आसता होमिओपॅथीक उपचारान. पांयांक खूब कात्रे पडटा, कितलेंय कारण आसूं, ड्राय स्कीन जावं किंवा मातयेन गेले किंवा कसलीय कारणां, जाल्यार कितें करप. क्रॅक्ड स्किनाचे एक्चुअली कॉजीस वेगळे वेगळे, बट बेसिकली सपोज तुका कांयच खबर ना वाय यू गेटिंग एनी क्रॅक्ड स्किल्स आनी डॉक्टरा कडेन वचपाक टायम पासून ना, एटलिस्ट वेझलीन पेट्रोलियम जेली लावपाचें. आनी इवनींग तूं रातचें न्हिदता तेन्ना वेझलिनाचे जेली लाय, पेट्रोलियम जेली, आनी सॉक्स घाल. सो मॉइश्चरायज जाता तुजे पांयान, ते सॉफ्ट बाय मॉर्निंग तुजे हिल्स मातशे सॉफ्ट जाता. मागीर आनीक उदकान पांय घालचे न्हय. सो एटलिस्ट वेअर स्लिपर्स. सो हे तर लायक बेसीक थिंग्स फॉलो केले जाल्यार तुजे हील जावंक शकता. आतां फंगल बीन आसल्यार तेका ट्रिटमेंट, बट दीज आर बेसीक बिकॉज ऑफ ड्राय वेदर. आतां तशें ड्राय फ्लोर, कोल्ड फ्लोर, तूं बेर फूट चलता जाल्यार तुका क्रॅक्ड हील जावंक शकता.
सो यू हॅव टू वेअर स्लिपर्स, बेजीक थिंग्स. इन अ फ्यू वीक्स तुजें तें बरोवन येता मागीर. सो दोतोर अंजली मापारी हांकां हांव धन्यवाद म्हणटा. दोतोर म्हाका आनी एक प्रश्न आयला, फोन आयिल्लो ताळगांवच्यान नूतन वागळे हांचो. त्यो म्हणटात की होमिओपॅथीक कॉस्मेटॉलॉजी चड करून खंयचे खंयचे कातडीचे रोग कशे बरे करूंक शकतात? आतां कॉस्मेटॉलॉजी म्हणल्यार आमचे हालीं एक्सटर्नल अपियरन्स लायक फेस अँड हेअर. सो कॉस्मेटॉलॉजी इन जनरल ह्या विशयाचेरूच टार्गेट जाता. लायक तोंडाचेर अशे पिंपल्साचे मार्क्स, मागीर प्रेग्नन्सीन जी मार्क्स येता तोंडाक, क्लोएझमा वा मेलेझमा म्हणटा आमी ताका. मागीर फ्रेकल्स म्हणल्यार चड वगत ओतार गेल्यार थोड्या स्किनाक अशे स्पॉट्स पडटा. देन दॅट. सो ह्यांनी ओवरऑल स्कीन क्लियर करपाक जे स्कार्स आसा, अशे पिंपल्साचे मार्क्स आसा, ते सगळे क्लियर करपाक कॉस्मेटॉलॉजी, होमिओपॅथीक कॉस्मेटॉलॉजी. सो दीस इज कवर्ड. आनी हेअर फॉल. सो नूतन वागळे, तुमच्या कॉला खातीर धन्यवाद. दोतोरान तुमकां जाप दिल्ली आसा. सो दोतोर, आतां यंग एजीर तरूण वयार हे पिंपल्स कॉमन न्हय दोतोर, जाल्यार ताका ट्रिटमेंटाक आमी तुमचे कडेन आयली. समजा आतां म्हाकाच, आतां हांव एकदम तरूण ना तरी सुद्दां हांव आयलें, जाल्यार कितलो वेळ लागता दोतोर ट्रिटमेंटाक? Acne, pimples in young age is common because of hormonal shift. So main thing म्हणल्यार त्या एजीर एक्सटर्नल एप्लिकेशन नॉट एडवायजेबल बिकॉज इट इज समथींग दॅट द बॉडी इज चेंजिंग. आनी त्या वेळार आमी हॉर्मोनल बॅलन्स करपाचें मोर इम्पॉर्टंट. सो आमी जे ट्रिटमेंट दिता एक्सटर्नलूच दिना, इंटर्नल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी आर कॉन्सन्ट्रेटींग मोर ऑन वॉट इज कॉजिंग इट अँड देन एक्सटर्नल एप्लिकेशन सायड बाय सायड. सो ट्रिटमेंट आसा, बट टायम फ्रेम कोणाकूच सांगूंक जायना बिकॉज इट इज हाव युअर बॉडी रिएक्ट्स टू द मेडिसीन. Because in homeopathy is pushing your own body's defense mechanism to heal you. So it is not something external. So it depends on your body. So थोड्यांचे 1-2 म्हयन्यांनी लायक अक्यूट केसीसांनी रोखडेच हील जाता, पूण जे कोणाचे क्रॉनिक आसा तांकां मातसो टायम लागता. बट वेन एवर द क्युअर इज देर, इट वील ऑलवेज बी अ लायक परमनंट क्युअर. खूब खूब धन्यवाद दोतोर. तुमकां देव बरें करूं म्हणटा. साधना धारवाडकार दिवचलच्यान आमकां विचारतात, तांचो फोन आयिल्लो. दोतोर, स्ट्रेस आनी कातडीचो रोग हाचेर तांकां म्हायती जाय. स्ट्रेस म्हणल्यार आतां व्हेरी कॉमन. स्ट्रेसाक लागून कातरेचोच रोग न्हू, पूण वेरियस डिजिजीस बी येता. सो वीथ स्ट्रेस स्पेसिफिकली फॉर स्कीन, मेन म्हणल्यार पिंपल्स, सेकंड म्हणल्यार हेअर फॉल. दीज आर द मेन थिंग्स. कांयच ना जाल्यार हिस्ट्रीन आमकां तर कांयच मेळना, देन वी हॅव टू कन्सिडर दॅट दीस पेशंट इज टेकिंग स्ट्रेस. Stress manage करपाक there is no medicine but counseling. So we counsel the patient that what they are doing is affecting their health. So they have to take preventive measures like calm your stress, do meditation, do some yoga, take up a hobby, take up an activity, keep your mind busy, keep your mind off stress. Now to help that stress, we give some medication, but directly giving a medication for skin is not going to benefit the patient. We have to consider treating the cause, which is the stress. So stress can affect very badly on all parts of the system, especially even gastric. Due to stomach complaints, अशे hormonal imbalance जाता, मागीर stomach complaints लागून acne जाता, oil production चड जाता. So you have to, stress is a key factor for many diseases, not just skin. So they have to manage it like with counseling and taking up a hobby or योगा रे मेडिटेशन. दोतोर, तुमी एक खूब बरी जाप दिली की ताका डायरेक्ट हें ना, डायरेक्ट वखद ना, तुका कावन्सिलींग करचें पडटा. दोतोर, अशे खूब पेशंट्स तुमच्या कडेन येता आसतले आनी अशें म्हणटात की होमिओपॅथी डॉक्टरा कडेन जेन्ना आमी फर्स्ट टायम वतात तेन्ना वी नीड टू सगळें आमी तांकां सांगचें पडटा. मागीर ताजेर होमिओपॅथी ट्रिटमेंट सुरू जाता. तुमी आमच्या आयकप्यांक कितें सांगशात ह्या विशयाचेर? पळय, आमी जो ट्रिटमेंट दिता वी आर गिवींग ऑन इंडिव्हिज्युअलायझेशन बेसीस, की आमी म्हणटा प्रत्येक पेशंट वेगळो. सो वेगवेगळ्या पेशंटाक वेगवेगळ्या मेडिसीन फॉर द सेम डिजीज. सो ताका लागून आमी जी हिस्ट्री घेता, आमी खूब म्हत्व दिता फॉर द मेंटल कंप्लेन्स, की डिजीज स्टार्ट जाले की केन्ना सावन स्टार्ट जाले, वो कितें तेन्ना इव्हेंट जाल्लो, घरान कितें जालें, कामार कितें जालें, जी ताका अफेक्ट जालो आनी बॉडी शोईंग सिम्पटम्स. सो आमकां ही हिस्ट्री व्हेरी इम्पॉर्टंट इन होमिओपॅथी टू इंडिव्हिज्युअलायज दॅट पेशंट.
सो हो म्हत्व ऑन मेंटल सिमटम्स आनी मागीर फिजिकल सिमटम्स की अशें जावन ताका हे फिजिकल सिमटम्स आयले. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू टेक अ व्हेरी इलॅबोरेट हिस्ट्री फॉर द बेनिफीट ऑफ द पेशंट. पेशंटान कितें तर आमकां सांगोंक नाली पयले मेडिसीन मागीर काम करिना बिकॉज दे हॅव नॉट गिवन अ प्रॉपर हिस्ट्री. सो पेशंटाक आमी सदांच सांगता कितेंय जावं, इट कूड बी एनीथींग, यू थिंक इट इज इरेलेवंट, आमकां सांगचें. वी वील डिसायड वेर इट इज एप्लिकेबल टू युअर केस ऑर नॉट. आनी दोतोर पळया केन्ना केन्नाय बेगीनूच इफेक्ट येता आनी केन्ना केन्नाय खूब वेळ लागता. आनी आतांचें कशें आमकां कशें जाय आसता, आत्तां गुळी घेतली आत्तां तो तुजें दुखणें बरें जावंक जाय. होमिओपथीन तशें जायना. सो अशा वेळार तुमी पेशंटांक कशें हाताळटात? हय, हो एक कॉमन इश्यू येता आमकां ऑन अ डेली बेसीस. आमी पेशंटाक सांगता पळय होमिओपॅथी ओ एनी सिस्टम ऑफ मेडिसीन इज नॉट अ मॅजीक ट्रिटमेंट. टायम लागताच ना. होमिओपॅथीन इट इज अ मिसकन्सेप्शन मिथ की टायम लागता अशें ना. आतां आमकां अक्यूट केसीस येता, फिवर, कॉफ, कोल्ड, वायरल, ऑल दीज इन्फेक्शन्स. आमचे ते 2-3 दिसांनी इफेक्ट जाता. इट इज डिपेंडींग ऑन टायप ऑफ डिजीज. आतां तुजें तर अक्यूट आसा, मेडिसीन दिलें रोखडेंच बरें जाता. पूण जे तूं म्हाका येता ट्रिटमेंटाक जे तुका 2-3 वर्साचें दुयेंस आसा तें एका म्हयन्यान कशें वयतलें. सो क्रॉनीक कंप्लेन्स टेक लाँग टायम. ती आमी पेशंटाक एक्सप्लेन करता पयलींच की अक्यूटान तुजें रोखडें जाता पूण क्रॉनिकान सदांच टायम लागता. इट इज एनी सिस्टम ऑफ मेडिसीन टायम लागतलोच. सो तुमी एक होमिओपॅथी मीथ सांगलें की आमकां खूब अशें आसता न्ही मनान. सो म्हणटात न्ही डॉक्टर हाफ नॉलेज इज डेंजरस म्हणून. सो आयकप्यानो डॉक्टर फ्लॉसी कारवाल्या तुमच्या लागीं संवाद सादतात. म्हाका आनीकूय दोतोर खूब फोन कॉल्स आयिल्ले आसात, आमी तांकां जाप दिवया. दोतोर म्हाका न्ही 2 प्रश्न आयिल्ले आसात पूण दोगूय जाणांनी म्हाका सांगलां आपलें नांव सांगूं नाका म्हणून. एकटी विचारता हो जर कातीच्या रोगाचेर म्हणजे कसल्याय दुखण्याचेर ट्रिटमेंट चालू आसा जाल्यार सदचो मेकअप केल्यार जाता, म्हणजे तिका आपली लिपस्टीक किंवा तिका मेकअप तिका गरजेचो दिसता सो ती म्हणटा की तें चालू दवरल्यार जाता. आतां तूं फेसाक कितें प्रोडक्ट फेसाचो ट्रिटमेंट चालू आसा जाल्यार त्या डॉक्टराक पयलें नांव सपोज हांव म्हाजें सांगता. आमचो तर कोण ट्रिटमेंट घेता ही आमी प्रोसिजर करता फेसाचेर आनी आमकां रिस्ट्रिक्शन आसता की पेशंटाक 1 मंथ स्कीन सेन्सिटीव आसता. सो डोंट गो इन डायरेक्ट सनलायट, अप्लाय मॉइश्चरायझर, अप्लाय सनस्क्रीन इनसायड द हावस, आउटसायड द हावस. आतां तेज्या बरोबर सपोज तुका खंय वचपाक जाय लायट मेकअप इज फायन. हेवी फावंडेशन लावप ना, लिपस्टीक ओ आय शॅडो लायले इट्स ओके, पूण हेवी मेकअप ना. ट्राय एंड कीप इट टू मॉइश्चरायझर एंड सनस्क्रीन एटलीस्ट टील ट्रिटमेंट इज गोईंग ऑन. सो तांकां तांच्या प्रश्नाची जाप मेळ्ळी आसतली. आनी दोतोर दुसरी एक म्हाका व्यक्ती विचारता की सोरायसीस, एक्झिमा, धवे डाग हाचेर होमिओपॅथीक उपचार कितलो प्रभावी थारता? खूब प्रभावीत, पूण पेशंटान सारकी हिस्ट्री दिवंक जाय मेन. सोरायसीस इज व्हेरी कॉमन आनी एक्झिमा इट्स अ डिफरंट स्कीन कंडिशन बट कॉमन, फॉल्स अंडर डर्मॅटोलॉजी. पूण कंडिशन ह्या दोनूय कंडिशनांक आमी क्लिनिकान पयल्यार लॉट ऑफ सक्सेस रेट्स. आनी धवे दाग आसता पळय ते तूं म्हणटा बट देर आर 2 टायप्स, एक फंगल आनी एक आसता विटॅमिन डेफिशियन्सी. ना विटॅमिन डेफिशियन्सी खूब कॉमन पूण पेशंटांक दिसता की इट इज द फंगल इन्फेक्शन टायप, पूण कांय ना. विटॅमिन डेफिशियन्सी सप्लिमेंट घेतले ते दाग वता. पूण जे जर फंगलाचे बी आसता ते तुजे इम्युनिटी रिड्यूस जाले म्हूण तुका हे सगळे सोरियासीस, ते धवे दाग आनी एक्झिमा डिक्रीज्ड इम्युनिटी ओ ऑल्टर्ड इम्युनिटी. सो आमी मेडिसीन दिता जी तुजी बॉडीची इम्युनिटी वाडयता आनी ओवरऑल हेल्थ वाडयता. तितून मागीर तुजे ते एक्झिमा, सोरियासीस सगळे तुजे रिसीड जाता आनी क्लियर जाता स्कीन. सो वी गीव दॅट ट्रिटमेंट. सो ताजेर म्हणजे जाणी हो प्रश्न आमकां विचारला तांकां तांची जाप मेळ्ळी आसतली की योग्य आहार आनी योग्य ट्रिटमेंट हातून हें जाता. दोतोर पूण आतां तुमी म्हळें न्ही इम्युनिटी वाडोवपाक तुमी हें करतात म्हणून, ती म्हणजे सर्वसाधारण मनशाक जर प्रश्न पडत जाल्यार तो इम्युनिटी कित्याक देंवता दोतोर? पोल्युशन, लायफस्टायल हॅज चेंज सो मच. आतांची लायफस्टायल पयलीं सारकी ना. लोक आतां फास्ट फूड चड खाता. ओके, नॉर्मल होम कुक्ड मील्स इज बिकमींग लेस की एकूच मील खाता ते जाल्यार कंप्लीट ना. आनी स्पेशली भुरग्यांक खाता आमी लायक मोस्ट ऑफ द चिल्ड्रन आर यूज टू फास्ट फूड. फ्रॉम एक्सपिरियन्स सांगता की भुरग्यांक वेजिटेबल खावपाची आवडूच नासता.
सो अशें एज दे ग्रो ओल्डर इम्युनिटी तांची देंवता. सो स्कीन कंडिशन्स, गॅस्ट्रीक कंडिशन्स दे आर ऑन अ रायज. सो ताका लागून इम्युनिटी. सो आतां एक केस येयली ऑफ सोरियासीस. तेंची हिस्ट्री घेतली. सो तेजे हितून गमलें की फॉर सर्टन रिजन तेजी ती अफेक्ट जाला, स्ट्रेस हे आनी प्लस ते मल्टिपल दुसरे फॅक्टर्सूय आसता, ताका लागून इम्युनिटी देंवल्या. सो इंडिविज्युअलायज करून आमी ताका कंडिशनाचें मेडिसीन दिता आनी इम्युनिटी इन्क्रीज करपाक दिता की तुजी बॉडी फायट करतली म्हणून. सो कॉजीस आर व्हेरी वेरियस ना बिकॉज ऑफ द लायफस्टायल मेनली. दोतोर खूप सुंदर अशी तुमची जाप की सगळ्यात पयलीं आमी लायफस्टायल बदलपाक जाय, भायलें खावप बंद करपाक जाय. दोतोर आनी अशें एक कारण आसूं येता की खंयच्या हातून आसा तें आसूं येता अशें म्हणना की आतां खूब कामां आमची बैठी जाल्या, आमकां व्यायाम ना जाला. हाजेर तुमी कितें सांगत? आमचे वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा मोबायल, आमचे लॅपटॉप्स, हाजेर तुमी कितें सांगशात दोतोर? हय, सेडेंटरी लायफस्टायल इज ऑल्सो अ कॉज. आतां सेडेंटरी लायफस्टायल आतां जे कोण IT फर्मान आहा लायक सिटींग जॉब्स आसा अवॉयड करूंक शकना. पण तांकां कितें मॅसेज आसा की लायक एवरी 1 hour गेट अप, टेक अ वॉक, do some stretching exercises and come back. So at least you're doing some mobility, your feet are moving, hand are moving. So you don't be sedentary. So it can help you to some extent. दोतोर एक सहज मनान विचार आयलो, समजा म्हजी एक आयकुपी भयण आसा जी टेलर आसा, जाल्यार ती मागीर मशिनाचेर बसून आपली हेंच करतली, शिवत रावतली. सो तिका सुद्दां हीच तुमची मेसेज Of course. ब्रेक घेयात, उठात, एक्सरसाइज म्हणजे चलात. सो तुमच्या ह्या जापे खातीर दोतोर हांव खूब खूब धन्यवाद म्हणटा. दोतोर तुमचें स्वताचें अशें क्लिनीक आसा आनी थंय तुमी सगळ्या पेशंट्सांक तांकां ट्रिटमेंट दितात वा हाताळटात अशें म्हणुया. तुमच्या कामाच्या पद्दती विशीं तुमी आमकां सांगलाच. दोतोर तुमच्या छंदा विशीं, तुमची हॉबी? हॉबी म्हणल्यार टायम मेळटा तेन्ना आय लायक लिसनींग टू म्युजीक आनी आय लव ट्रॅव्हलिंग, ड्रायव्हिंग. पण टायम मेळटा तसो. तुमी स्वता ड्रायव्ह करता हय हय आनी म्युजीक आयकप. हय. सो खंयच्याय तरेचें, कारण तुमी हांगासर वेस्टर्न म्युजीक आयकतात, प्लस तुमी लॉनाची गितां आयकलीं. हय. तुमकां अशें दिसता की आयच्या ह्या स्ट्रेसान भरिल्ल्या लायफान, जिवितांत म्युजीक अफेक्ट करता? ऑफकोर्स म्युजीक इज अ स्ट्रेस बास्टर. सो हांव कितें करता, घरान रांदता तेन्ना वेन आय एम डुईंग नथींग एंड आय एम डुईंग सम अदर थिंग, आय पूट म्युजीक. So at least it calms my mind and I'm not thinking about anything. There is no stress regarding anything. It's a very calming effect. So I would suggest people should listen to music if you don't have time, at least in your car or in your home when you're working, you're cooking, for women especially. Put music in the background. It elates your mood. आणि दोतोर ह्या तुमच्या छंदा वांगडा तुमी आरोग्या विशीं आमच्या आयकप्यांक कितें, म्हणजे विशय तुमचो कुशीक दवरुया, कॉस्मेटॉलॉजी, होमिओपॅथी, एक जनरल हेल्था विशीं तुमी आमच्या आयकप्यांक कितें सांगूंक सोदतली? येस, हेल्थ आतां लोक एवरीबडी नोज हेल्थ इज इम्पॉर्टंट, पूण लोक हेल्थाक निग्लेक्ट करता. आय डोंट नो वाय, बट people don't want to spend 200 rupees to a doctor but will spend 2000 rupees at a parlor. So in that way I feel you should give a little importance to your health. Like खूब आतां symptoms आसता, भुरग्यांकूय आसता, deficiencies आसता. Like parents are not taking that seriously. तो खायना येना, but deficiency correct करची आसता. So blood tests are very important. Like certain disease, like like I was telling you, white patches, like vitamin B deficiency, D deficiency, iron deficiency, खूब common. आणि हे जे तर सप्लिमेंट्सूच घेतल्यार न्हू खुबशे सिम्टम्स जे मनशांक आसता न्हू ते कमी जाता, डिसअपियर्स इन ओवर टायम. सो एंड स्पेशली पीपल अबाव 30 दे शूड एटलिस्ट वन्स अ इयर फूल हेल्थ चॅकअप करचो, डॉक्टराक मेळचें, ब्लड टेस्ट करचो, कित्याक प्रिवेंशन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. यू आर गोइंग टू अवॉयड अ लॉट ऑफ डिजीजीस ओनली इफ यू डिटेक्ट इट अर्ली. So माझ्या हिसपान I suggest people should at least get their health checkups done after 30 years of age, once a year at least. तुम्ही म्हळे न्ही दोतोर, प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर म्हणून, आणि सिम्टम्स सगळेच दाखयना. सो कितें जावच्या पयलींच आपणें रेग्युलर चॅकअप करप हें खूब गरजेचें. हय. आनी तशें पळोवपाक गेल्यार दोतोर आमकां बायलांक एक संवय आसता न्ही, ना जातलें बरें गुळी घेतल्यार, किंवा म्हाका आनी कितें दाखोवप, सगळीं बरी आसली की आपूण बरें. सो दीस शूड चेंज. दोतोर म्हाका एक फोन आयला ब्लॉसम नावेलीच्यान. ते म्हणटा आपूण एक स्पोर्ट्स पर्सन
आपल्याक सुंदर रावपाक खूब आवडटा पूण कांय कारणांक लागून मे बी शीज ताका ताज्या खेळाक लागून तें जायना. आपल्याक तुमी कितें एडवायस दितली काय म्हणटा तें? ओके, ताजेर म्हाका दिसता मेन प्रॉब्लम वील बी स्कीन टॅनिंग Yeah, इफ शीज एन एक्सटर्नल प्लेइंग आउटसायड इन द सन. आतां मेन तूं सन टॅन अवॉयड करूंक शकना, बट एटलिस्ट यू कॅन रिड्यूस द इंटेन्सिटी बाय अप्लायींग सनस्क्रीन, मेन थिंग. आनी जेन्ना तूं घरा आसता लायक वीकली वन्स एटलिस्ट दॅट टायम फेस स्क्रब घेवन फेस डेड स्कीन काडपाक फेस स्क्रब यूज करूंक शकता आनी मॉइश्चरायज करूंक शकता. मागीर रातचें घरा येतलें तेन्ना शी कॅन ऑलवेज क्लीन द फेस विथ सम गूड फेस वॉश, मॉइश्चरायझींग इज अ की एंड ड्रिंक लॉट्स ऑफ वॉटर. भायर खेळटा जाल्यार डिहायड्रेशन जावपाची खूब आनी स्कीन इलॅस्टिसिटी लूज कोत्ता. सो ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर, ड्रिंक इलेक्ट्रोलायट्स like ORS or Electral, these are the companies. So it helps in hydrating the skin. This is my message for her. ब्लॉसम नावेलीच्यान तुका तुज्या प्रश्नाची जाप मेळ्ळ्या आसतली आनी तुवें म्हळें की तूं स्पोर्ट्स पर्सन, सो ऑल द बेस्ट. दोतोर, तुमी म्हाका आतां आमी जेन्ना कार्यक्रमाची पूर्व तयारी करताली तेन्ना तुमी आमकां सांगताली न्ही की केंसां खातीर ओके, हेअर फॉल इज व्हेरी कॉमन. बायलांक तशें दादल्यांक. बायलांक चडशें आसता बिकॉज ऑफ स्ट्रेस, हॉर्मोनल इम्बॅलन्स, थायरॉयड कॉजीस लॉट ऑफ हेअर फॉल. सो लोक आतां टेस्ट करिना, सो तांकां लायक दे डोंट नो. आनी हॉर्मोनल लायक एस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन इम्बॅलन्स. सो ट्रिटमेंट आसा पूण डॉक्टराक मेळचें. हेअर फॉल चड जावसर रावचो न्हू, कित्याक हेअर फॉलिकल्स जे आसता डॉर्मंट बी जाल्ले आसता, यू कॅन ऑलवेज रिवायव. बट वन्स हेअर फॉलिकल्स आर डेड मागीर ते रिवायव करपाक नॉट पॉसिबल. सो तशें मेल्स यंग मेल्स पासून आमी पळयता हेअर लॉस, तांचें अशेंच पोल्युशन कॉजीस मेन, पोल्युशन, स्ट्रेस आनी तेंचे हॉर्मोनल इम्बॅलन्स, एंड्रोजनाचे इम्बॅलन्स आसता. सो ट्रिटमेंट आसा. रोखडेंच ट्रिटमेंट करपाक स्टार्ट केले जाल्यार रिजल्ट्स आर व्हेरी इफेक्टीव, लायक नियरली 100%. आय हॅव सीन इन क्लिनीक की तेंचे सगल्यांचे जे कोण यंग भुरग्यांचे केंस गेल्या सगल्यांचे परतून आयल्यात. सो दे हॅव टू डॉक्टराक मेळचें व्हेरी इम्पॉर्टंट रादर दॅन ट्रायंग प्रोडक्ट्स ऑन युअर ओन. यू आर वेस्टींग टायम. सो दोतोर, जेन्ना पेशंट्स तुमच्या कडेन येतात आनी समजा आतां केंसां खातीर आयलो आनी समजा तांकां वखद लागू जालें आनी ही इज व्हेरी हॅप्पी, तेन्ना डॉक्टर तुमकां एक्झॅक्टली कितें दिसता? व्हेरी हॅप्पी. इट मेक्स मी व्हेरी हॅप्पी की मेडिसीन वर्क केले, ताच्या बरोबर पेशंटान टायम टू टायम मेडिसीन घेतले. हांवें वखद दिलें तितल्यानूच जायना. पेशंटाचे एफर्ट आसता तितून की दे हॅव टू टेक द्या मेडिसिन्स टायम टू टायम. ते सिरम हांव तांकां प्रिपेर करून दिता, तेणी अप्लाय करूंक जाय. सो ऑल दीस सगळे हँड इन हँड गेले की मागीर ट्रिटमेंट इफेक्टीव जाता. सो इट ब्रिंग्स मी इमेन्स हॅपीनस की सक्सेस रेट इज गुड. आय एम हॅपी, पेशंट इज ऑल्सो हॅपी. ओके दोतोर, तुमी म्हळें न्ही टायम टू टायम. आतां बाकीच्या उपचार पद्दतींनी एक गुळी दिसाक 1 किंवा 2, पूण होमिओपॅथीक केन्नाय अर्द वरान आसता. आनी ताज्या तुमी आतां म्हळें न्ही की 1 वर पयलीं मागीर किंवा 30 मिनिट्स पयलीं कांय खावप नासता. सो ऑल दीज बारीक बारीक गजाली जेन्ना पेशंट आपूण विलिंगली करता, म्हाका दिसता की ताका इफेक्ट चड बेगीन येता. येस, हांव तांकां चड रिस्ट्रिक्शन दिना. तांकां सांगता मेडिसीन उपाशी पोटार घेतल्यार बेस्ट, मागीर रिस्ट्रिक्शनूच लागना. आनी सपोज विसरले जाल्यार 1 वरान पासून घेतल्यार जाता. सो पेशंट इज ऑल्सो नॉट चुकले कितें जातलें. सो आय टेल 3 डोस दिता, सो एटलिस्ट 2 डोस तरी तूं सारके घे सकाळचे आनी रातचे. सो पेशंट मॅनेजीस टू डू दॅट. सो दोतोर, तुमी दिलें म्हणून जायना, पेशंटान आपणें तें एफर्ट घेवंक जाय. एफर्ट घेवंक जाय. दोतोर, आमचो कार्यक्रम सोंपपाच्या वेळार म्हाका आनी एक फोन आयला. सुगंधा वेरेकार वेरे सावन ते विचारता की ॲलोपॅथी आनी होमिओपॅथी उपचार पद्दत हातूंत कातडेचो रोग तुमी म्हणजे बरो करतात पळय तेन्ना तुमी कशें हँडल करतात. आनी म्हाका एक दोतोर प्रश्न विचारपाचो आसा की तुमी जेन्ना ट्रिटमेंट दितात कॉस्मेटॉलॉजी हो विशय घेवन तेन्ना तुमची खासियत कितें? ओके, दोनाची हांव क्लब करून तुका आन्सर दिता की हां दोतोर. आतां ॲलोपॅथी आनी होमिओपॅथी एवरीबडी सगळी ट्रिटमेंट दिता, पूण आमचें कितें आसता, आमचें ट्रिटमेंट वी आर सेंग दॅट वी हॅव नो सायड इफेक्ट. आतां कॉस्मेटॉलॉजी क्लिनिक्स खूब आसता.
सगळ्यांचे व्हडले व्हडले प्रोसिजर आसता लायक फर्स्ट ऑफ ऑल इट इज एक्सपेन्सीव. सेकंडली ते हाली एक्सटर्नल अपियरन्साकूच इम्पॉर्टन्स दिता की एक लेजर केलो, एक केमिकल पील केलो, एक लेयर ऑफ डेड स्कीन काडली आनी तुका ते एट इमिजिएटली रिजल्ट दाखयता. बट ओवर टायम पेशंट गोज बॅक टू द सेम इश्यू. सो पेशंट किप्स गोईंग दे अगेन एंड अगेन. पण आमी जेन्ना ट्रिटमेंट दिता वी ऑल्सो डू विथ प्रोसिजर ओन्ली, नो निडल्स, नो नथिंग, बट विथ अ मशीन वी आर गिविंग सिरम्स एंड वी आर ट्रायंग टू एब्झॉर्ब द सिरम्स. आमचे सायड इफेक्ट नासता. एक्सटर्नल एप्लिकेशन आमी दिता, बट विथ दॅट इंडिविज्युअलायज करून केस टेकिंग करून तांकां इंटरनल मेडिसिनूय दिता. सो तेंचे जे रूट कॉज आसा स्कीन प्रॉब्लम्स, हेअर प्रॉब्लम्साचे ते सॉल्व जाता. सो तेंचे गोईंग इन टू रिलॅप्स or गोईंग इन टू द ओरिजिनल कंडिशन इज व्हेरी रेअर. सो द इफेक्ट इज मोर लाँग लास्टींग. आनी तूं तो 2-3 म्हयने ट्रिटमेंट घेतलो यू आर सॉर्टेड. सो देन मागीर मेंटेनन्स कितें तुका जाय पडलें हाली टॅबलेटी घेवंक शकता. सो यू डोंट हॅव टू कीप ऑन डुईंग द प्रोसिजर ऑन युअर सेल्फ. सो दॅट इज द डिफरन्स. सो हांगा आमी डिटेल हिस्ट्रीक इम्पॉर्टन्स दिता. थिंगा कॉस्मेटॉलॉजी क्लिनिकान हिस्ट्रीचे इज नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स. ते तुजे स्कीन पळयता, कंडिशन पळयता, मशिनार घालता, टेस्ट करता आनी तुका ते ट्रिटमेंट चालू करता. सो तुमची आपली अशी आमचे लायक वी आर डुईंग इट ऑन अ पर्सनल लेवल, लायक इंडिविज्युअलायज. सो ईच पेशंट इज डिफरंट फॉर अस. सो ट्रिटमेंट ऑल्सो वेरीज एंड वी आर सीइंग दॅट वी आर ट्रिटींग द मेन कॉज ऑल्सो ऑफ द कंडिशन, स्कीन कंडिशन. सो सुगंधा वेरेकार वेरे सावन तुवें हो प्रश्न विचारिल्लो की ॲलोपॅथी आनी होमिओपॅथी उपचार पद्दत कशी वेगळी थारता. आमचे तेच सांगलें न्हू, द ट्रिटमेंट एक्सटर्नल ते एक्सटर्नलाचेर चड इम्पॉर्टन्स दिता, क्रिम्स, ऑइंटमेंट्स. बट इंटरनल मेडिसीन इज व्हेरी रेअरली प्रिस्क्रायब्ड. आमी दोनूय हेका इम्पॉर्टन्स दिता. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द टू ऑफ अस. दोतोर म्हज्या कडेन न्ही लास्ट 3 मिनटां आसात, 3-3.5 मिनटां. वता वता तुमचो आमच्या आयकुप्यां खातीर संदेश, तुमची मेसेज दोतोर. My message to the public here is, see, health is very important. I would say that again, please take care of your health. Women, children, men, everyone. Do not fall into the gimmicks of advertisement and use products specially. If you have a concern, health concern, visit doctorak visit करून medicine घेयात. आणि everything key is a nutritious balanced diet. So give a lot of importance to home cooked meals, vegetables, fruits, and drink a lot of water. Will keep you in your good health. दोतोर तुमच्या ह्या मेसेजी वांगडा वेळ जाला निरोप घेवपाचो. आकाशवाणी परिवार आणि आमच्या सगळ्या आयकप्यांच्या वतीन तुमकां धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं. परत आमी मेळुयाच. ह्या खिणाक निरोप घेता तुमच्या आवडीच्या गितान. नमस्कार. नमस्कार.